शुभम नागवेकर आणि दुसरे तर शुभम मुरकर, आमचे जवळचे मित्र आणि निश्चितच जबरदस्त असे अंपायर आहेत ते म्हणजे शुभम मुरकर. दोघांचं पण इथे या ठिकाणी धन्यवाद की या KPLच्या सामन्यासाठी आपण अंपायरिंगसाठी आपला वेळ दिलाय. वळूया आमचे कॉमेंट्रेटर तुषार दादा यांच्याकडे. धन्यवाद बंटी. तर भूगोल जरी आपण पाहिला तर तो जगाचा असला तरी इतिहास माझ्या राजाचा. शिवछत्रपतींना वंदन करून या सामन्याला आपण सुरुवात करू. या सामन्यामध्ये आपण बघतोय तर विजय स्पोर्ट्स विरुद्ध MD बॉईज असा हा सामना. तर या सामन्यामध्ये आपण बघतोय तर MD बॉईज संघ प्रथम फलंदाजीसाठी या ठिकाणी उपलब्ध असेल. तर या ठिकाणी आपण पाहतोय तर ते म्हणजेच दोन्ही फलंदाज इथे आपण पाहिलं जाईल. अनिकेत आणि विशाल यांच्या माध्यमातून पहिली जोडी मैदानामध्ये या ठिकाणी आपण पाहतोय तर ती म्हणजेच MD बॉईज संघ. तर KPL आपण इथे बघतोय तर कुर्तिडे प्रीमियर लीग याच्या माध्यमातून ही स्पर्धा आपण बघतोय. ज्या वर्षी मी सुरुवातीला या ठिकाणी या टुर्नामेंटच्या माध्यमातून आलो होतो त्यावेळी ही स्पर्धा आपण बघतोय तर रस्त्याच्या दुसऱ्या साईडला होती. यावेळी आपण बघतोय तर रवळनाथाचा जो शिमगा उत्सव या ठिकाणी केला जातो त्याच भागामध्ये म्हणजे रवळनाथाचा आशीर्वाद या सर्वच KPLच्या माध्यमातून सर्वांवरती इथं पाहायला मिळतोय. तर इथं पहिली जोडी आपण इथे बघतोय तर ती म्हणजेच अनिकेत आणि विशाल. तर गोलंदाजी मार्कवरती इथे पाहायला मिळतील आपल्याला विजय स्पोर्ट्स संघ यांच्या माध्यमातून कोणता गोलंदाज इथं गोलंदाजी मार्कवरती येईल आपण इथे बघतोय. शुभम मुरकर मेन अंपायर यांच्या माध्यमातून इथं पाहायला मिळतील. तर शुभम नागवेकर देखील आपल्याला पाहायला मिळतील स्क्वेअर लेग अंपायर. तर खूप चांगली टुर्नामेंट. या टुर्नामेंटच्या माध्यमातून जर आपण विचार केला तर खूप चांगलं या स्पर्धेचं आयोजन देखील आपण इथे बघतोय. नीटनेटकं नियोजन आणि देखणं आयोजन अशी ही स्पर्धा वारंवार या स्पर्धेचं आपण इथे बघतोय. तर खूप चांगलं नियोजन देखील केलं जाते. विद्याधर गोलंदाजी मार्कवरती इथे आपण बघतोय. तर tenniscricket.in च्या माध्यमातून आपण इथे बघतोय तर लाईव्ह प्रक्षेपण प्रत्येकाच्या घरात प्रत्येकाच्या मनात इथं पोहोचवली जाते. मी तुषार शिवलकर या सामन्यामध्ये सर्वांचं मनापासून स्वागत करतो. जाऊयात वळूयात पाहूयात काय घडतंय बिघडतंय या सामन्यामध्ये. निर्धारित 5 षटकं आपल्या समोर असतील आणि या 5 षटकांमध्ये आपण बघतोय किती धावा इथं कुठल्या जातील ते म्हणजेच यावेळेस MD बॉईज संघ MD बॉईज यावेळी सज्ज होतील. फलंदाजी मार्कवरती आपण इथे बघतोय तर तो म्हणजेच प्रथम फलंदाज आपण इथे बघतोय तो म्हणजेच अनिकेत. तर गोलंदाजी मार्कवरती इथे आपण बघतोय तो म्हणजेच विद्याधर. थोडंसं आपण इथे बघतोय तर थोडं क्षेत्ररक्षण देखील सजवलंय. काय रणनीती असेल काय घडतंय बिघडतंय सामन्यामध्ये देखील उत्सुकता असेल. तमाम दर्शक प्रेक्षकांचं पुन्हा मी स्वागत करतो. तुषार शिवलकर इथे जाऊया. पहिलाच बॉल यावेळी खेळून काढलाय. सन्मान दिलाय मान दिलाय. बघा सुनील गावस्कर सर म्हणतात ज्याप्रमाणे तुम्ही गोलंदाजाला सन्मान द्याल मान द्याल त्याचप्रमाणे त्याचा समाचार देखील घेतला पाहिजे. आणि तशीच या ठिकाणी आपण पाहिले असेल तर गोलंदाजी देखील केली जाते. ती म्हणजेच यावेळेस विद्याधर आपण इथे पाहिला जातोय तो म्हणजेच चांगली गोलंदाजी असेल. इथे देखील आपण बघतोय विजय स्पोर्ट्स संघ क्षेत्ररक्षण देखील सजवलंय प्रत्येकाच्या अंगामध्ये. या ठिकाणी आपण बघतोय KPL सामन्याचा रोमहर्षक हा सामना देखील असेल. इथं देखील आपण बघतोय तर फलंदाज देखील सज्ज होतोय. इथे देखील आपण बघतोय बीट केलं जातंय. थोडंसं अंपायरकडे दाद देखील मागितलं जाते परंतु शुभम मुरकर यांचे दोन्ही हात समांतर रेषेला. क्रिकेटचा नियम क्रमांक आपण इथे बघतोय 22च्या प्रमाणे आपण बघतोय कलम ठोकलाय. यावेळीच वाईट देखील घोषित केलाय. धावसंख्या आपण इथे बघतोय एक धावसंख्येने आपण बघतोय धावांचा श्री गणेशा इथं केलाय तो म्हणजेच MD बॉईज संघ यावेळीच पुन्हा सज्ज होईल. फलंदाज यावेळेस देखील थोडंसं आपण बघतोय तर रोटेट झालाय. त्यानंतर आपण इथे बघतोय बॉल आपण पाहिला असेल तर 2 धावा इथं घेतल्या जातील का. त्यानंतर आपण इथे बघतोय तर 2 धावा इथं कंप्लीट केल्या. थोडंसं आपण बघतोय धोनी स्टाईलने इथं बाद करण्याचा प्रयत्न केला असेल यष्टीरक्षकाने परंतु प्रयत्न फसलाय. त्यानंतर आपण इथे बघतोय तर 2 धावसंख्या इथं घेतल्या जात आहेत. तर 2 धावसंख्येने संघाची धावसंख्या यावेळेस जाते ती म्हणजेच 3 धावसंख्या. म्हणजे अजूनपर्यंत बॉल खर्च केलेत ते म्हणजेच 2 चेंडू यावेळेस आपण इथं बघतोय ते म्हणजेच विद्याधर यांच्या माध्यमातून खर्च केले जात आहेत. त्यानंतर पुन्हा आपण इथे बघू तर स्ट्राईक रोटेट केल्यानंतर इथे देखील आपण बघितलं असेल थोडासा बॅकफुटला गेला. त्यानंतर बॉलला आपण बघतोय चांगल्या प्रकारे वळवलंय आणि यानंतर आपण बघितलं असेल खरोखरच धावसंख्या आपण इथे बघतोय तर निश्चित संघासाठी 2 धावा इथे वाचवल्या जात आहेत. तर चौकाराची भूमिका इथे वाचवली जाते आणि धावसंख्या इथे आपण बघतोय 2 धाव्यांनी पुन्हा एकदा संघाची धावसंख्या इथे स्कोर बुक स्कोर कार्ड आणि धाव फलक्यावरती लिहिली जाते रेखांकित केली जाते ती म्हणजेच
5 धावा आणि माझ्या समवेत स्कोरर म्हणून काम पाहतील ते म्हणजेच रोहन. धन्यवाद रोहनजी. आणि यानंतर पुन्हा आपण बोलतोय सामन्यामध्ये विद्याधर पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती. इथे देखील आपण बघतोय बॅकफुटला गेला यष्टी रक्षकाच्या हातामध्ये झेल घेतला जातोय का, परंतु इथं झेल सुटलाय. निश्चित आपण इथं पाहिलं असेल थोडंसं आपण इथं बघतोय तर थोडंसं फंबल होत आहे. त्यानंतर आपण बघितलं असेल झेल सुटलाय परंतु जीवदान देखील दिलं जातंय. एका धावेने धावसंख्या इथं वाढते ती म्हणजे स्कोर कार्ड स्कोरबुक वरती म्हणजे 6 धावा. थोडंसं आपण पाहिलं असेल तर षटक देखील एक चांगलं षटक फेकी करण्याचं कामगिरी इथं केली जाते. परंतु थोडंसं आपण बघितलं असेल तर क्षेत्ररक्षण देखील करावं लागेल. प्रत्येक गोष्टीला कष्ट हे तुम्हाला इथे करावे लागतील. बघा घामाची चव देखील खारट आणि अश्रूची चव देखील खारट. इथे तुम्हाला ठरवायचंय हरायचंय की जिंकायचंय. यावेळेस पुण्यांदा इथे सज्ज होतोय गोलंदाज. इथून देखील आपण बघितलं असेल चांगला बॉल इथे फटकावलाय. त्यानंतर आपण बघतोय स्क्वेअर दिशेने आपण इथे बघितलं असेल तर या ठिकाणी आपण बघतोय लॉंग ऑफला इथे बॉल इथे खेळून काढलाय. त्यानंतर आपण बघतोय तर निश्चित 2 धावा इथे घेतल्या जात आहेत. 8 धावसंख्या इथे होते. विद्याधर अजूनपर्यंत आपण बघितलंय तर प्रयत्नांची पराकाष्ठा आणि जर गोलंदाजी बघितली तर अचूक टप्पा भेदक मारा गोलंदाजीवरती स्वार. विद्याधर यावेळेस आपण बघितलं असेल खूप चांगली गोलंदाजी अजूनपर्यंत संघाच्या माध्यमातून आपण बघितले. विजय स्पोर्ट्स संघ प्रयत्न करतोय परंतु त्यानंतर आपण बघितलं असेल ओहो यावेळेस आपण बघतोय तर एक चातुर्य दाखवलं होतं फलंदाजाने परंतु त्यानंतर गोलंदाज देखील त्याच ताकदीचा. इथे मात्र पहिलं षटक संपवलंय. पहिल्या षटकाखेरीस धावसंख्या टोटल होते संघाची ती म्हणजेच 8 धावा. आपण बघतोय KPL अर्थातच कुर्तडे प्रीमियर लीगचा हा मोठा थरार. नक्कीच आपण पर्व तिसरं वर्ष आपण इथे मात्र चालू आहे. ते आता दुसरा सामना इथे आपण बघतोय तो म्हणजेच यावेळेला विजय स्पोर्ट्स वर्सेस MD बॉयज या संघाच्या माध्यमातून पुन्हा एकदा दुसरा षटक घेऊन दाखल झाला गोलंदाज. चांगला चेंडू इथे मात्र फेस करत असताना यावेळेला पंचांना वाईडचा इशारा द्यावा लागतोय. म्हणजेच काय तर नियम क्रमांक 22 इथे मात्र पंचांना वापरावा लागला. चेंडू गेला वाईडसाठी आणि एका वाईडच्या माध्यमातून यावेळेला संघाची धावसंख्या झाली ती म्हणजेच 9 धावा. पुन्हा एकदा आपण बघतो गोलंदाज प्रवीण असेल बॉलिंग मार्गवरती सज्ज. धावाला स्टार्टिंग केले पंचांना पार केले. चेंडू फेकला गेलाय. चांगला चेंडू इथे मात्र मोठा फटका देखील पाहायला मिळाला. या वेळेला मात्र चेंडू चाललाय सीमा रेषा पार. चेंडू फरार षटकार. गो टू डीजे. थँक्यू डीजे. नक्कीच इथे मात्र अनिकेत आंग्रे ऑन फायर झालाय. पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये आपण बघतोय अनिकेत आंग्रे इथे मात्र स्ट्रायकिंग एंड वरती सज्ज आहे. प्रवीणचा पुढचा चेंडू आहे. चेंडू फेकला जातोय. चांगला चेंडू पुन्हा येते. इथे मात्र चांगला चेंडू इथे मात्र टाकला गेला फेकला गेला आणि तदरम्यान इथे मात्र 1 धाव इथे मात्र चोरली गेली आहे. आणि मला वाटतं एकच धावेवरती समाधान मानावं लागतंय आणि एका धावेच्या माध्यमातून यावेळेला संघाची धावसंख्या झाली ती म्हणजेच 16 धावा. नक्कीच आपण बघतोय षटक क्रमांक दुसरं चालू आहे. गोलंदाज प्रवीण यांच्या माध्यमातून जसं की आपण बघितलं असेलच की अनिकेत याला एक मोठं जीवनदान दिलं गेलं आणि तदनंतर इथे मात्र आपल्याला ऑन फायर होताना पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा हा चेंडू आहे. चांगला चेंडू इथे मात्र ऑफ साइडला इथे मात्र खेळून काढलाय. तदरम्यान एकदा पूर्ण केली आणि इथे मात्र गचाळ फिल्डिंग आहे परंतु चांगला इथे मात्र थ्रो म्हणावा लागेल आणि त्याच कारणामुळे इथे मात्र एकच धाव मिळते आणि एका धावेच्या माध्यमातून यावेळेला संघाची धावसंख्या झाली ती म्हणजे 17 धावा. नक्कीच आपण बघतोय षटक क्रमांक दुसरं चालू आहे. KPL अर्थातच कुर्तडे प्रीमियर लीगचा हा मोठा थरार आपण बघतोय. या स्पर्धेचा आजचा पहिलाच दिवस आणि दुसरा सामना मैदानाच्या आतमध्ये आपण डोळ्यासमोर बघतोय तो म्हणजेच विजय स्पोर्ट्स वर्सेस MD बॉयज. चेंडू फेकला गेला. चांगला चेंडू मोठा फटका. यावेळेला परत काय करतोय आणि मला वाटतं पंचांचा इशारा होतोय की चेंडू चाललाय पुन्हा एकदा दंडन करत षटकारासाठी.
घेतला मोठं जीवनदान मिळालंय त्याचा इथे मात्र पुरेपूर फायदा आपल्याला पाहायला मिळतोय. सर्व क्रिकेट रसिक या क्रिकेटचा आनंद घेत आहेत. आपल्याला 2 मोठे फटके म्हणजेच काय तर षटकार पाहायला मिळाले. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्क वरती आपण बघतोय गोलंदाज प्रवीण ऑन इथे मात्र धावायला सुरुवात केली. चेंडू फेकला गेलाय चांगला चेंडू यावेळेला मात्र थोडस बीट केलं गेलंय. इथे देखील मोठा फटका खेळायचा जरूर होता परंतु इथे मात्र थोडस टायमिंग चुकले आणि तदरम्यान पाहायला गेलं तर निर्धाव चेंडूची सांगता झाली आहे. म्हणजेच काय तर कोणतीही धावणे आणि कोणताही खतरा नाहीये. धावसंख्या तिकडेच थांबली ती म्हणजेच 23 या धावसंख्येवर आपण अजून देखील बघतोय. षटक क्रमांक दुसरे चालू आहे. प्रवीण नक्कीच थोडासा खर्चिक ठरलाय. पुन्हा एकदा पंचांना पार केलाय. चेंडू फेकला गेलाय. यावेळेला देखील चांगला फटकाय. पुन्हा एकदा चेंडू चाललाय लोकांच्या डोक्यावरून 6 धावांसाठी. अनिकेतच्या नावाचं वादळ यावेळेस आपण इथे बघितलं असेल मैदानावरती आपण बघतोय तर खूप चांगलं घोंगावतंय. त्यानंतर आपण बघितलं असेल तर या अगोदरची गोलंदाजी आपण बघितली तर विद्याधर आणि त्यानंतर आपण बघतोय तर जीवदान देणं किती महाग ठरतंय कारण हे केपीएल आहे. बघा इथे तुम्हाला तुमची संधी दिली आणि संधीचं सोनं करणं देखील तुमच्या हातामध्ये आहे आणि तेच सोनं करण्याचं कार्य इथं केलं जातंय. प्रत्येक आपण बघतोय तर संघ इथं आपलं पूर्णपणे आपण बघितलं असेल तर खेळाचं प्रदर्शन देखील केलं जातंय. विजय स्पोर्ट्स विरुद्ध एमडी बॉईज आपण बघतोय तर प्रथम फलंदाजीवरती यावेळेस आपण इथं पुन्हा आपण बघतोय तर एमडी बॉईज संघाच्या माध्यमातून 2 फलंदाज इथं आपण पाहिलं असेल तर यावेळेस गोलंदाजी मार्कवरती इथं आपण बघतोय तर न्यू गोलंदाज नवीन बॉलर विजय स्पोर्ट्स याच्या माध्यमातून प्रवीण चंद्रकांत भाटकर म्हणजेच पंडित भाटकर बघा फलंदाजी मार्कवरती आहेत. यावेळेस आपण इथे बघतोय तर एक चांगली गोलंदाजी त्यांच्या माध्यमातून देखील करणं गरजेचं असेल. यावेळेस आपण बघतोय तर पहिला बॉल इथे आपण बघतोय तर तो म्हणजेच निर्धाव बॉल फेकी केलाय. बघा भाऊ हा शब्द म्हणजे आपण बघितलं असेल तर खूप महत्वाचा शब्द आहे. तर या भाऊ शब्दाचा आपण अर्थ बघितला तर उलट केला तर तो होतो उभा आणि माझ्या पाठीमागे सतत कायम उभा असणारा तो म्हणजेच प्रवीण भाटकर यांचं देखील मनापासून आभार असतील. यावेळेस आपण बघतोय तर त्यांच्या गोलंदाजीवरती इथं देखील आपण इथे बघितलं असेल तर इथं 2 धावा देखील घेतल्या जात आहेत. वारंवार इथे आपण बघतोय तर खूप चांगली फलंदाजी कष्ट इथे घेतले जातात. कष्टांची पराकाष्ठा इथे फलंदाज करतोय. पुन्हा आपण इथे बघतोय सज्ज होतोय प्रवीण भाटकर गोलंदाजी मार्कवरती असतील. यावेळेस पुन्हा इथे आपण बघतोय तर ओहो थोडीशी फसवा चेंडू आणि त्यानंतर आपण बघतोय तर यष्टांवरती डायरेक्ट जाऊन चेंडू आढळलाय. परंतु जर आपण पाहिलं असेल तर अपील देखील करण्याची गरज नसेल कारण आपण इथे बघतोय तर डायरेक्ट बॉल इथे आदळला जातोय. त्यानंतर पुन्हा आपण इथे बघतोय थोडीशी आपण गोलंदाजी आपण बघितली असेल तर अजूनही जखडून बांधून ठेवलंय. या अगोदरचं षटक आपण बघितलंय खूप धावांची लूट इथं केली जाते. त्यानंतर आपण इथे बघितले असेल तर प्रवीण भाटकर थोडंसं जखडून बांधून ठेवण्याचं कामगिरी करत असतील तर टोटल धावसंख्या आपण इथे विचार केला तर ती होते ती म्हणजेच 32 धावा अजूनपर्यंत इथं कुठलेत. यावेळेस प्रवीण पुन्हा सज्ज होत आहेत. यावेळेस देखील बीट केलाय. थोडंसं यॉर्क डिलिव्हरी आपण बघितलं असेल तर खोलवर बॉल इथं फेकी केलाय. त्यानंतर आपण बघतोय तर इथं धाव देखील दुसरी धाव घेण्यासाठी घेतली असेल ती म्हणजे सफल केली आहे. थोडासा थ्रो चुकला हुकलाय. त्यानंतर आपण बघतोय थोडंसं गोलंदाज मात्र रुसलाय. फलंदाज इथे हसलाय. थोडंसं आपण बघितलं असेल तर धावा देखील यशस्वी केला जात आहे. तर धावा कशा पण येणं गरजेचं आहे आणि हे मात्र दाखवलं जात आहे. वारंवार इथं आपण बघतोय यावेळेस प्रवीण भाटकर पुन्हा गोलंदाजी मार्कवरती आपण इथे बघितलं असेल तर फलंदाजी मार्कवरती इथे आपण बघतोय तो म्हणजेच स्ट्राईक अनिकेत एक चांगला फलंदाज ज्यानं मागील षटकामध्ये आपण पाहिलं असेल तर खूप धावा लुटल्या आहेत. तोच फलंदाज आक्रमक झाला इथं ऑन फायर. यावेळेस देखील फटका खेळला. इथे मात्र झेल इथं घेतला जाईल का. 1 बाउन्स चेंडू इथं मात्र पोहोचवला जाईल. तोपर्यंत दुसरी धाव देखील घेतली जाते. अनिकेत अजूनपर्यंत आपण बघतोय तर सेट माइंडनी खेळताना इथं पाहायला मिळतोय. तर अजूनही आपण पाहिलं असेल तर एक बॉल अजूनही बाकी असेल. यावेळेस पुन्हा आपण इथं बघितलं असेल तर अनिकेत स्ट्रायकिंग एंड वरती असेल. यावेळेस आपण बघतोय तर थोडंसं टीम मीटिंग देखील घेतली जाईल. त्यानंतर आपण इथे बघतोय प्रत्येकाचा खेळ या मैदानामध्ये आपण बघितला असेल तर कुठली ना कुठली स्ट्रॅटर्जी रणनीती ही वापरली जाते आणि त्याच रणनीतीनं इथं खेळ देखील केला जातोय. प्रवीण यावेळेस पुन्हा इथं सज्ज होईल.
प्रवीण भाटकर इथे देखील आपण बघतोय. ओहो, यावेळेस देखील चांगली गोलंदाजी आहे. इथे धावसंख्या रोखल्या आहेत. टोटल आपण बघितले असेल तर प्रवीणच्या गोलंदाजीवरती इथे मात्र धावसंख्या टोटल आपण इथे बघितली असेल तर ती म्हणजेच 7 धावा देऊन इथे रोखलंय. थँक्यू डीजे, थँक्यू. नक्कीच अपडेट बघतोय आजच्या दिवसातला दुसरा सामना, जसे की नाणेफेकीचा कौल, जसे की नाणेफेकीचा कौल हा MD बॉयज या संघाने इथे मात्र घेतला आणि त्यांनी इथे मात्र सॉरी माफ करा, नाणेफेकीचा कौल हा विजय स्पोर्ट्स या संघाने जिंकला होता आणि त्यांनी इथे मात्र प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारले आणि तदनंतर इथे मात्र प्राचारण दिलं गेलं ते म्हणजेच MD बॉयच्या संघाला बॅटिंगसाठी. आणि आता मात्र षटक क्रमांक 3 घेऊन दाखल झालाय गोलंदाज. इथे मात्र पंचक्रोशीतला इथे मात्र आयकॉन खेळाडू म्हणून इथे ज्याला दाखल केलं गेलं तो म्हणजेच इथे मात्र इम्रान काझी इथे मात्र आपल्याला मैदानाच्या आतमध्ये आपण षटक क्रमांक 3 इथे मात्र फेकण्यासाठी दाखल झाला पाहायला मिळतोय. त्याचा सामना करणारे विशाल आग्रे आणि नॉन स्ट्राईकला आपण बघतोय अनिकेत आग्रे. नक्कीच ओपनर फलंदाज अजून देखील मैदानामध्ये दाखल आहेत. पावेत पहिला चेंडू आहे, चांगला चेंडू इथे मात्र फसका चेंडू इथे मात्र पाहायला मिळाला आणि दरम्यान इथे चांगला विकेट इथे मात्र पाहायला मिळाला. नक्कीच चांगला झेल म्हणावा लागेल आणि कंप्लीट केला जाईल झेल आणि समाप्त होईल तो म्हणजेच विशाल यांचा पारीचा खेळ. या मैदानावरती मोठ्या
तर नेक्स्ट मॅच चा टॉस होतोय आरव्ही 11 आणि आप्पा गुरु 11 या दोन्ही संघाच्या कर्णधाराने टॉस बॉक्स मध्ये यायचंय. आरव्ही 11 आणि आप्पा गुरु 11 दोन्ही संघाच्या कर्णधाराने लवकर टॉस बॉक्स मध्ये यायचंय. ओ टू कॉम बॉक्स प्रसाद जालिम. नक्कीच इथे मात्र मोठा झटका बसला म्हणजेच काय तर अनिकेतला इथे मात्र माघारी परतावं लागतंय. नक्कीच पुन्हा एकदा प्रवीण भाटकर इथे मात्र ऑन फायर जरूर ठरतोय. नक्कीच वैयक्तिक कोट्यामधलं दुसरं षटक आपण बघतोय. पुन्हा एकदा नवीन फलंदाज बॅटर असेल अनिल इथे मात्र चांगला फटका जरूर खेचला गेला. परत काय होतंय तिथे मात्र झेसाठी येतो क्षेत्ररक्षक आणि ते मात्र कंप्लीट केला जाईल. पुन्हा एकदा झेल आणि समाप्त होईल तो म्हणजेच अनिल याच्या पारीचा खेळ. संघाची धावसंख्या तिकडेच थांबली ती म्हणजे 44 या धावसंख्येवर 44. हॅलो 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 हॅलो. संघाची धावसंख्या 44 धावा. आपण पुन्हा एकदा बाहेर गेले तर इथे मात्र चांगला चेंडू फेकला गेला आणि तदनंतर इथे मात्र थोडस अपील देखील चालू होतं मैदानाच्या आतमध्ये. परंतु इथे मात्र पंचांचा डिसिजन पेंडिंग राहील. त्या दरम्यान एक धाव कंप्लीट केली जाते आणि एका धावेच्या माध्यमातून इथे मात्र संघाची धावसंख्या झाली म्हणजे 45 धावा. नवीन फलंदाज आपण बघतो त्याचं नाव आहे इथे कोणती धाव नाहीये माफ करा. धावसंख्या तिकडेच थांबली म्हणजे 44 धावसंख्येवर 44. नवीन फलंदाज इथे मात्र रघुनाथ येतोय. पावेत काय होतंय रघु इथे मात्र स्ट्रायकिंग एंड वरती असेल. पावेत प्रवीणचा हा पुढचा चेंडू आहे. चांगला चेंडू इथे मात्र फेस केला खोदून गेला चेंडूला. त्या दरम्यान एक धाव मिळते आणि मला वाटतं दुसऱ्याचा प्रयत्न जरूर असेल आणि त्या दरम्यान चांगला थ्रो देखील आहे. परंतु 2 धावा इथे मात्र काही रोखू शकले नाहीयेत. चितेची चपळाई मैदानाच्या आतमध्ये आपल्याला जरूर पाहायला मिळते. रघुनाथ आणि आदेश यांच्या माध्यमातून नक्कीच आपण बघतोय चौथ्या षटकाचा खेळ इथे मात्र प्रगतीपथावरती जरूर आहे. पुन्हा एकदा प्रवीण भाटकर आपल्या षटकांना पुढचा चेंडू आहे. चेंडू फेकला गेला स्लोवर लाईनचा चेंडू इथे मात्र फेकला गेला. मित्रांनो बघायला गेलं तर कुठेतरी क्रिकेटच्या या खेळामध्ये अनेक प्रकारचे चेंडू फेकले जातात आणि त्याच मधला एक हा स्लोवर लाईनचा चेंडू फेकला गेला आणि त्या चेंडूवरती इथे एक धाव मिळाली आणि त्या दरम्यान मला वाटतं षटक क्रमांक 14 या वेळेला संपले आणि संघाची धावसंख्या या वेळेला जाऊन पोहोचली ती म्हणजे 47 लॉस ऑफ 3 विकेट्स आपण बघतोय. हॅलो मी गुरुदादा पालवकर यांना विनंती करतो की आपण पण टॉस बॉक्स मध्ये यायचंय आणि आप्पा आंग्रे यांना पण विनंती करतो की टॉस बॉक्स मध्ये यायचं आपण.
हॅलो श्वेत गुरु बालवकर प्लीज. पॅची टॉस साठी बाजू आहे प्रदीप. प्रदीप आगरे टॉस साठी यायचंय. हॅलो आता 3 नंबरचा होणारा जो सामना आहे आरवी 11 वर्सेस अप्पा गुरु 11. या टॉस साठी अप्पा गुरु 11 संघाचे होनर अप्पा आगरे आणि आरवीचे होनर सो ऋषाली राकेश सुर्वे. राकेशजी सुर्वे सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. आपण म्हणतो की एखाद्या कर्तृत्वान पुरुषाच्या मागे एका स्त्रीचा हात असतो. या ठिकाणी उलट आहे. एका कर्तृत्वा स्त्रीच्या मागे त्यांचे मिस्टर तेवढ्याच ताकदीने उभे आहेत. एकदा जोरदार टाळ्या ऋषाली जी यांच्यासाठी. अप्पा नाणेफेकीचा कौल घेतोय. तुमचा आयकॉन कोण असेल माहित नाही पण एक आयडॉल प्राची आगरे प्रदीप आगरे आहे आणि वॉर्सेस कोण आहे बघ अरविंद मांडवकर. एक जबरदस्त मोठं नाव क्रिकेट जगतातलं एक जबरदस्त प्लेयर यामधला. अप्पा टॉसकडे जायच्या अगोदर या तिसऱ्या पर्वाबद्दल मला तुमच्याकडून काही ना काहीतरी ऐकावं लागेल. कारण लोक उत्सुक असतात की अप्पांकडून काहीतरी याच्यातून काहीतरी कमेंट्स किंवा काहीतरी चूक निघेल नाही अप्पा सांगतील. हे प्रत्येकाचं लक्ष असतं अप्पांकडे. कारण ग्रामीण क्रिकेटपेक्षा पुण्यामध्ये जास्त क्रिकेट यांचा अनुभव आहे. आमचं ग्रामीण क्रिकेट आणि यांचं शहरी क्रिकेट याच्यामधला काहीतरी फरक सांगतील नक्की. नमस्कार संधीदा. यावर्षी तिसरं KPLचं मागच्या 2 सत्रामध्ये मी माझ्या वाडीकडून संघमालक असायचो पण यावर्षी माझ्या वाडीतील आणखी एक हरहुन्नेरी संघमालक मला भेटल्यामुळं आज यावर्षी त्यांना चान्स दिलेला आहे तर त्यांचंही प्रथम अभिनंदन करतो. आणि दुसरी गोष्ट म्हणजे यावर्षी संघमालक होण्याचं कारण म्हणजे यावर्षी प्रत्येकांना नवीन नवीन चॉईस दिला जातो. तर आज आम्ही दरवर्षी KPL झाल्यानंतर बाहेर जे लीग पद्धती मॅचेस खेळवल्या जातात तर त्या ठिकाणी मी स्वतः आणि गुरु म्हणजे अप्पा गुरु 11 या संघाने आम्ही खेळत असतो. तर मागच्या पहिल्या वर्षी आम्हाला एक चांगला प्रतिसाद भेटला माझ्या खेळाडूंकडून आणि माझ्या संघमालकांकडून. तर यावर्षी आम्ही त्याच नावाने अप्पा गुरु या संघाने देतोय आणि पहिला सामना आमचा आता या ठिकाणी होणार आहे. तर आलेल्या सर्व क्रिकेट रसिकांना आणि सर्व माझ्या क्रिकेट प्रेमींना माझ्याकडून सगळ्यांचं अभिनंदन. धन्यवाद. थँक्यू अप्पाजी. ऋषाली मॅडम फर्स्ट टाइम आपण टीम होणार आहात. या स्पर्धेबद्दल आम्हाला तुमच्याकडून काही ना काहीतरी ऐकावं लागेल कारण एक चांगलं कॅप्टनशिप तुम्ही निवडली आहे. कारण एक माणूस म्हणून सुद्धा आणि प्लेअर म्हणून सुद्धा मी व्यक्तिगत ज्याचा सन्मान करतो तो अरविंद मांडवकर आज तुमचा कर्णधार आहे. एक जबरदस्त बॅट्समन आहे आणि तेवढाच जबरदस्त माणूस आहे. मी प्रामाणिकपणे मान्य करतो. कारण जरी काहीही प्रॉब्लेम असेल आणि अरविंदला जर फोन केला तर दुसऱ्या सेकंदाला रिसीव करणारा माणूस आहे. आणि तुमचा काहीही मेडिकली जरी इमर्जन्सी असेल जेवढे शक्य होतील तेवढे प्रयत्न करणारी ही व्यक्ती आहे. म्हणून एक आदरयुक्त सन्मान या माणसाबद्दल आमच्या मनात आहे. आणि तुमच्या टीमचा तो एक मेंबर आहे त्याबद्दल या स्पर्धेबद्दल आणि या तुमच्या टीम बद्दल आम्हाला ऐकावं. नमस्कार गुरतडे पंचक्रोशीतल्या सर्व मंडळींना. आयोजकांबद्दल पहिलं तर म्हणेन की थँक्स. पंचक्रोशीत तुम्ही एवढं चांगलं काम करताय कारण इथलं युवा पिढीला तुम्ही जे एक वेगळं मोटिवेशन दिलंय ते वाखाणण्यासारखं आहे. मी इतकंच म्हणेन RV 11ला आणि प्रत्येक इथे खेळणाऱ्या खेळाडूला
की प्रयत्न इतके करा की तो देव सुद्धा येऊन विचारेल की सांग तुला काय पाहिजे म्हणून. तसंच RV11 साठी म्हणेन की ऑल द बेस्ट आणि होणाऱ्या 4 दिवसाच्या प्रत्येक मॅच साठी म्हणेन ऑल द बेस्ट. थँक्यू. थँक्यू मॅम. आपण आता हा नाणेफेकीचा टॉस जिंकायचा आहे, टॉस घ्यायचा आहे. आप्पा माझ्या मते तुम्हीच उडवायचा आहे तो. नक्कीच इथे मात्र षटक क्रमांक पहिलं इथे मात्र फेकलं जाणार आहे ते म्हणजेच आपण बघणार आहोत तो म्हणजेच रघुनाथ येतोय षटक क्रमांक पहिलं फेकण्यासाठी. त्या दरम्यान पाहायला गेलं तर ओपनर असतील ते म्हणजेच अक्षय मांडवकर स्ट्रायकिंग एंड सांभाळतील आणि नॉन स्ट्राईकला आपण बघणार आहोत तो म्हणजेच या संघाचा आयकॉन आयडॉल खेळाडू त्याचं नाव आहे इम्रान काझी. पावेत काय घडतं चेंडूवरती पहिला चेंडू आहे, चेंडू फेकला जातोय चांगला चेंडू या वेळेला. आम्ही सर्वप्रथम फलंदाजी करण्याचा प्रयत्न करू निर्णय घेतला आहे आणि अपगुरु 11 क्षेत्ररक्षण करण्याचं हे दिलं आहे. फर्स्ट बॅटिंग घेतली आहे प्रदीप, डिफेंड करायचं आहे, बॉलिंग करायचं आहे. प्रदीप तुझ्याकडून. हॅलो. प्रथम क्षेत्ररक्षण आम्ही करताना त्यांना कमीत कमी धावा देण्याचा प्रयत्न करू आणि मॅच जिंकण्याचा नक्की प्रयत्न करू. नक्कीच दोन तुल्यबळ संघांमध्ये ही टक्कर आहे. प्रदीप आगरे आणि अरविंद मांडवकर कधी कधी एकाच संघामध्ये बिलॉंग करणारे हे दोन मित्र आज प्रतिस्पर्धी म्हणून उभे टाकतात या ठिकाणी. नक्कीच या सामन्याला मजा येणार आहे, रोमांच वाढणार आहे. चला या सामन्याची मजा आपण ही इनिंग संपल्याच्या नंतर घेऊया. दोघांनाही ऑल द बेस्ट. अरविंद धन्यवाद. राकेश सर थँक्यू. नक्कीच इथे मात्र चौकार इथे मात्र खेचला गेलाय, दणदण करत चालला होता बाउंड्री लाईनच्या पलीकडे. इथे मात्र चेंडूला पाठवलंय अक्षय मांडवकर इथे मात्र ऑन फायर जरूर झालाय आणि या 4 धावांच्या माध्यमातून या वेळेला संघाची धावसंख्या झाली ती म्हणजेच मला वाटतं 5 धावा. पुन्हा एकदा इथे मात्र थोडासा स्लोवरला चेंडू फेकला गेला होता आणि त्या दरम्यान इथे मात्र निर्धाव चेंडूची सांगता देखील जरूर मित्रांनो होईल, कारण की मित्रांनो रघुनाथ एक चांगला बॉलर आपल्या संघासाठी जरूर आहे. इथे मात्र पाहायला गेलं तर या पंचक्रोशीमध्ये देखील त्याचं खूप मोठं नाव आहे आणि तोच गोलंदाज आता मैदानाच्या आतमध्ये आपण षटक क्रमांक पहिलं घेऊन दाखल झाला त्याला आपण बघतोय. नक्कीच या मॅचसाठी पंचांचं काम जे पाहतात ते म्हणजेच मेन पंच असतील, ज्यांना सर्व क्रिकेटचे ज्यांना खूप माहिती आहे ते म्हणजेच स्वतः एक खेळाडू आहेत. शुभम मुरकर मेन पंच असतील आणि स्क्वेअर लेग पंच ते म्हणजे शिवम नागवेकर. तर पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये आपण बघतोय पुढचा चेंडू आहे रघु यांचा, चेंडू फेकला या वेळेला डावकुरा बॉलर स्ट्रायकिंग एंड वरती होता, परंतु या वेळेला पंचांना दंडित करावं लागतंय कारण की ते मात्र वाईटची घोषणा जरूर झाली आणि या वाईटच्या माध्यमातून या वेळेला संघाची धावसंख्या झाली ती म्हणजेच 6 धावा. नक्कीच जसं की आपण बघतोय 48 धावांचं इथे मात्र टार्गेट ठेवलं गेलंय. तर पावेत काय होतंय, रघुनाथचा पुढचा चेंडू आहे, पावेत काय करतोय, चेंडू फेकला गेला या वेळेला देखील चांगला चेंडू आणि इथे मात्र क्रीज आउट करण्याचा प्रयत्न जरूर झाला विकेट किपरच्या माध्यमातून. इथे मात्र थोडस चुकी झाली आहे कारण की पाहायला गेलं तर फलंदाज हा खूपच सरसावला होता, परंतु तिथे त्यांनी चपळाईने वापसी देखील परत केली आणि त्याचमुळे इथे मात्र सुरक्षितरित्या माघारी परतला. आणि तदरम्यान आपण बघतोय या षटकातले मला वाटतं अजून देखील पावेत पुन्हा एकदा रघुनाथचा पुढचा चेंडू आहे, चेंडू फेकला गेला आहे जागा चेंडू. इथे मात्र पुन्हा एकदा फटका मोठा खेळायचा होता, परंतु इथे मात्र पुन्हा एकदा पंचांना वाईटचा इशारा द्यावा लागतोय आणि पुन्हा एकदा एक खर्चिक धाव मिळते, एक एक्स्ट्रा धाव मिळते. नक्कीच ते पाहायला गेलं तर आपण या वेळेला MD बॉयज या संघाने प्रथम बॅटिंग करत असताना 47 धावा जमवल्या आणि त्यानंतर इथे मात्र 48 धावांचं इथे मात्र आपण आव्हान बघतोय मित्रांनो. 5 षटकांचा सामना या स्पर्धेमध्ये आपण बघतोय. या स्पर्धेचा आजचा पहिला दिवस आणि या पहिल्या दिवसातला आजचा दुसरा सामना मैदानाच्या आतमध्ये आपण डोळ्याच्या समोर बघतोय तो म्हणजेच विजय स्पोर्ट्स वर्सेस MD बॉयज या संघाच्या माध्यमातून. पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये असेल बॅटल रघुनाथ वर्सेस अक्षय मांडवकर. परत काय होतं या वेळेला चांगला चेंडू फटकावून काढला लेग साइड चेंडू चाललाय सरळ दणदण करत चौकारासाठी.
फटका जरूर लगावला आणि या 4 धावांच्या माध्यमातून संघाची धावसंख्या इथे मात्र जाऊन पोहोचली ती म्हणजे तब्बल 11 इथे मात्र दुहेरी अंकामध्ये प्रवेश केला जातो. या षटकातला पुढचा चेंडू आहे, चांगला चेंडू आहे इथे मात्र पुढे स्वीप केला चेंडू आणि त्या दरम्यान इथे मात्र लॉंग ऑनच्या दिशेने इथे मात्र चेंडू इथे मात्र अडवला जाईल. तोपर्यंत एक धाव इथे मात्र कंप्लीट केली जाते आणि एका धावेच्या माध्यमातून संघाची धावसंख्या होती ती म्हणजेच 12 धावा. त्या दरम्यान इथे मात्र षटक चालू आहे आणि आता मात्र स्ट्रायकिंग एंड वरती आपण बघतोय या षटकातला अखेरचा या षटकातले अखेरचे 2 चेंडू जरूर शिल्लक आहेत. त्याची 2 घ्या जे कारण की एक मिनिट या षटकातला अखेरचा 1 चेंडू जरूर शिल्लक आहे. रघुनाथ यांच्या बॉलिंग वरती आपण बघतोय षटक क्रमांक 1 चालू आहे. आता मात्र स्ट्रायकिंग एंड वरती आपण बघतोय आयकॉन खेळाडू इम्रान काझी याला चेंडू फेकला. या वेळेला मात्र रिव्हर्स अटेम्प्ट केला गेला होता परंतु या वेळेला चांगला चेंडू फेकला गेला आणि इथे मात्र निर्धाव चेंडूची सांगता झाली आहे. संघाची धावसंख्या तिकडेच थांबली ती म्हणजेच 12 या धावसंख्येवर. पाहायला गेलं तर 48 धावांचं पाठलाग करत असताना या वेळेला पहिलं षटक जरूर संपलं आणि पहिलं षटक इथे मात्र समाप्त झाल्यानंतर संघाची धावसंख्या झाली ती म्हणजेच 12 धावा. तर विजय स्पोर्ट्स आणि एमडी बॉईज संघाच्या माध्यमातून आपण हा सामना बघतोय. या सामन्यामध्ये आपण बघितलं असेल तर खूप काही घडामोडी इथं पाहायला मिळत आहेत. यावेळेस आपण इथं बघतोय तर विजय स्पोर्ट्स संघ आपण बघतोय तर सेकंड इनिंग मध्ये फलंदाजी करताना खूप काही कष्ट करतोय. त्यानंतर आपण बघितलं असेल तर गोलंदाजी मार्कवरती देखील आपण बघितलं असेल तर रघु पालवकर याला देखील आपण पाहिलं असेल. तर यानंतर आपण बघतोय तर गोलंदाजी मार्कवरती इथे आपण बघितलं असेल तो म्हणजेच करण आयकॉन खेळाडू असेल. हातीस या गावातून बिलॉंग करताना देखील आपण या खेळाडूला आपण पाहिलं असेल. बाबरशेख हातीस संघाच्या माध्यमातून देखील आपण पाहिलं असेल तर खूप काही सामने खेळताना पाहिलं असेल. या गावामध्ये आपण बघतोय केपीएल संघाच्या केपीएल या टुर्नामेंटच्या माध्यमातून इथे आपण बघतोय तर आपला संघ कशा प्रकारे इथं विजयी होईल एमडी बॉईज संघ यासाठी प्रयत्न करेल. त्यानंतर आपण इथं बघतोय तर लेफ्ट हँड बॅट्समन अजूनही तळ टोकून मैदानाच्या आतमध्ये असतील ते म्हणजेच अक्षय आणि इम्रान. अक्षय यावेळेस आपण बघतोय तर लेफ्ट हँड बॅट्समन इथं देखील सज्ज होईल. करण यावेळेस आपण इथं बघतोय त्याला देखील आपण बघतोय गोलंदाजी मार्कवरती बाहुबली या नावाने संबोधला जाणारा हा खेळाडू ते देखील आपण बघतोय. जोरदार फटका आहे. आपण बघितलं असेल तर उंची जास्त लांबी कमी. यावेळेस आपण बघतोय नो मॅन्स लँड चेंडू लँडिंग होईल. त्यानंतर आपण बघतोय 1 बाउन्स बॉल इथं कॅरी केला जाईल. त्यानंतर आपण बघितलं असेल तर इथं देखील एका धावेवरती समाधान नसेल तर इथे 2 धावा इथं घेतल्या जात आहेत. अक्षयच्या माध्यमातून टोटल संघाची धावसंख्या स्कोर कार्ड स्कोरबुक आणि धावफलकावरती असतील त्या म्हणजेच 14 धावा 14 अजूनपर्यंत आपण बघतोय. तर करण देखील आपण पाहिलं असेल तर याची फलंदाजी देखील आपण पाहिली असेल. खरोखर एक गाण्याचे बोल देखील आपल्याला देखील जे आठवत असतील त्याप्रमाणे आपण इथे बघतोय तर प्रवीण भाटकर मैदानाच्या आतमध्ये इथे आपण बघितलं असेल आणि येतानाच देखील त्यांनी कडी जणू एक आगास दाखवलाय की मी मैदानाच्या आतमध्ये आलोय, माझ्याकडून काहीतरी घडणं गरजेचं असेल. आपल्या खेळाडूच्या माध्यमातून आपण इथे बघतोय बघा
उंची लहान पण कीर्ती महान या खेळाडूकडे पाहिलं तर आपण इथे बघितलं असेल तर 15 बॉलामध्ये आपण इथे बघतोय तर मागील वर्षामध्ये जर PPL ज्याला पावस प्रीमियर लीग म्हटलं जातं त्या ठिकाणी 15 बॉलमध्ये ज्यानं 50 धावा ठोकल्या होत्या तोच प्रवीण भाटकर यावेळेस KPLच्या माध्यमातून इथे आपण बघतोय तर मैदानाच्या आतमध्ये त्याच्या समोर आपण बघतोय तर आयकॉन खेळाडू करण नागवेकर देखील आहे. पहिल्या धक्का हादऱ्यानंतर आपण इथे बघतोय चांगली षटकं 2 षटकं देखील आपल्या संघासाठी फेकी केली. त्यानंतर पुन्हा एकदा प्रवीण भाटकर यावेळी सज्ज होत आहेत मैदानाच्या आतमध्ये. इथे आपण बघतोय रिव्हर्स अटेम्प्ट केलाय लगा तो आबाद नाही तो बरबाद परंतु आपण इथे बघतोय एक धाव तर घेतली जाते. एका धावेवरती समाधान म्हणतोय. टोटल धाव संख्या संघाची इथे आपण पाहतोय ती म्हणजेच 15 धावा अजूनपर्यंत संघ आपण इथे बघतोय. विजय स्पोर्ट्स संघ यावेळेस आपण इथे बघितलं असेल. त्यानंतर स्ट्रायकिंग एंड वरती इथं आपण बघतोय इम्रान हा देखील आपण इथे बघितलाय. इम्रानला देखील आपण बघतोय तर आयकॉन खेळाडू आयकॉनच्या समोर आयकॉन खेळाडू उभे ठाकले असतील. एका बाजूला इथं बघतोय आपण करण नागवेकर दुसऱ्या बाजूला आपण इथे पाहिलं असेल तो म्हणजेच इम्रान. दोन्ही खेळाडू असतील आमने सामने देखील यांचा खेळ आपण अनेक मैदानाच्या माध्यमातून देखील पाहिला असेल. इथे देखील पाहायला मिळेल. यावेळेस देखील आपण इथे बघतोय अपील देखील केलाय जोरदार अपील केलाय स्वतःवर देखील नाराज आहे. यावेळेस आपण बघतोय इम्रानला बॅक टू पवेलियन मैदानाच्या बाहेरचा रस्ता दाखवलाय. करण ऑन फायर. यावेळेस आपण बघतोय एक तेरी तो एक मेरी. बघा यावेळेस इम्रानने देखील करणला बाद केलं होतं त्यानंतर करणने देखील इम्रानचा तोच बदला यावेळेस मैदानाच्या आतमध्ये आपण इथं बघतोय. तर एक तेरी तो एक मेरी असं काहीसं चित्र मैदानाच्या आतमध्ये इथे आपण बघतोय. तर न्यू बॅटर बॅट्समन यावेळेस आपण इथे बघतोय विद्याधर ज्याची गोलंदाजी इथं आपण पाहिली होती. एक अचूक टप्पा भेदक मारा गोलंदाजी ज्यानं केली होती तोच फलंदाजी मार्क वरती आपण इथे बघतोय. तर दोन्ही आपण पाहिलं असेल तर प्रवीण भाटकर एका ठिकाणी पाहिलं तर दुसऱ्या ठिकाणी आपण विद्याधर पाहिलं तर खूप चांगली कामगिरी संघासाठी अजूनपर्यंत केली आहे. यानंतर आपण इथे बघतोय लेगच्या दिशेने यावेळेस आपण पाहिलं असेल तर यष्टीरक्षक चांगल्या प्रकारे इथं बॉल देखील अडवलाय परंतु पंचांचा निर्णय आपण बघतोय दोन्ही हात समांतर रेषेला. यावेळेस नियम क्रमांक 22 ने दंडित केलं जाईल. 16 धावसंख्या 16 टोटल धावसंख्या आपण इथे पाहतोय तर 48 धावा जमवायच्या आहेत. त्यातील 16 धावा देखील संघाने जमवल्या आपण इथे बघतोय. षटक क्रमांक आपण इथे पाहिलं असेल तर दुसरं करणच्या हातामध्ये दिलंय. निर्णायक षटक असतील यावेळेस पुन्यांदा सज्ज होतोय. इथे देखील जोरदार फटका खेळण्याचा प्रयत्न असेल लेगच्या दिशेने आपण बघतोय तर थोडासा बॅकफुटला गेलाय त्यानंतर लेगच्या दिशेने खेळून काढलाय. यष्टीरक्षकाने देखील बॉल अडवलाय तोपर्यंत एक धाव स्ट्राईक रोटेट केली जाते. प्रवीण भाटकर यावेळेस आपण इथे पाहिलं असेल तर ते म्हणजेच स्ट्रायकिंग एंड वरती जातील. त्यांची देखील फलंदाजी आपण पाहिली असेल तर अनेक टुर्नामेंटच्या माध्यमातून देखील आपण पाहतो तर तशीच फलंदाजी करणं आज गरजेला असेल कारण विजय हा तुमच्यासाठी विजयी स्पोर्ट्स संघाला देखील करणं गरजेचं असेल. नावाप्रमाणे तुम्हाला तुमचा खेळ करावा लागेल. त्यानंतर आपण इथे बघतोय तर MD बॉईज संघ देखील कष्टांची पराकाष्ठा करताना देखील पाहायला मिळेल. यावेळेस देखील आपण बघतोय हलक्या हाताने खेळून काढलाय लेगच्या दिशेने बॉल ट्रॅव्हल होतोय. 1 बाउन्स बॉल आपण इथे बघतोय मिसफिल्ड होईल थोडंसं पाहिलं असेल तर दुसरी धाव देखील घेतली जाते. तिसऱ्या धावीचा प्रयत्न देखील असफल केला जाईल. 2 धावा इथं नोंद केल्या जातील का इथे मात्र आपण बघतोय थोडंसं आपण पाहिलं असेल तर मिस केलं जाईल. त्यानंतर आपण बघतोय तर ओव्हर नंबर 2 षटक क्रमांक दुसरं संपवलंय. टोटल संघाची धावसंख्या आपण इथे बघतोय ती म्हणजेच 19 धावा. गो टू DJ.
आणि षटक क्रमांक 3 इथे मात्र घेऊन दाखल झालाय मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाज असेल अनिल, सॉरी माफ करा, विशाल येतोय नवीन गोलंदाज षटक क्रमांक 3 फेकण्यासाठी. तर आपण बघतोय स्ट्रायकिंग एंड वरती फलंदाज असेल विद्याधर आणि नॉन स्ट्राईकला आपण बघतोय प्रवीण भाटकर. नक्कीच आतापर्यंत संघाची धाव संख्या झाली ती म्हणजे 2 षटका अखेरीस 19 धावात, 2 गडी बाद 19. पाव्यात पुन्हा एकदा षटक क्रमांक 3 पहिला चेंडू आहे. पाव्यात काय घडतंय, विशाल यांचा हा चेंडू आहे, पंचांना पार केला, चेंडू फेकला गेलाय, चांगला चेंडू. इथे मात्र मोठा फटका जरूर खेळत होता परंतु इथे मात्र बॅटचा आणि बॉलचा तेवढा संपर्क झाला नाही आणि चेंडू गेलाय सरळ विकेट किपरच्या हातामध्ये. तिथे मात्र कोणती चूक झाली नाहीये आणि इथे मात्र मोठा 3रा झटका बसलाय तो म्हणजेच विजय स्पोर्ट्स या संघाला. आणि 5 षटकामध्ये त्यांनी इथे मात्र 47 धावा दिल्या आणि 48 धावांचे इथे मात्र स्वतःला इथे मात्र टार्गेट घेऊन बसलेत. आणि आता मात्र पाहायला गेलं तर षटक क्रमांक 3 चालू आहे आणि आता मात्र चेंडू क्रमांक 2 इथे मात्र घेऊन दाखल झाल्या बॉलिंग मार्क वरती. विशालचा दुसरा चेंडू पळत काय करतंय, चेंडू फेकला गेला, यावेळेला देखील स्लोवर चेंडू फेकला गेला आणि तदरम्यान इथे मात्र चोरटी धाव इथे मात्र काढली देखील जाईल आणि तदरम्यान धावत डोक्याची घंटा इथे मात्र नॉन स्ट्रायकिंग एंडला झाली असती परंतु 2 धावा इथे मात्र पूर्णपणे कंप्लीट केल्या जातात आणि 2 धावांच्या माध्यमातून यावेळेला संघाची धाव संख्या झाली ती म्हणजेच 21 धावा. नक्कीच आपण बघतोय विशाल यांच्या माध्यमातून षटक क्रमांक 3 चालू आहे. आता मात्र विशाल शिंदे इथे मात्र स्ट्रायकिंग एंड वरती आपण बघतोय विशाल वर्सेस विशाल असं झालेलं समीकरण आहे. पाहत काय घडतंय, चेंडू इथे मात्र फेकला जातोय, चांगला चेंडू इथे मात्र मोठा फटका जरूर खेळायचा होता परंतु इथे मात्र डोक्याची घंटा झाली आणि मला वाटतं या वेळेला थोडस अपील देखील आहे आणि मला वाटतं पंचांनी इथे मात्र विकेटची घोषणा दिली म्हणजेच काय तर विकेट किपरची एक सुरेख अशी कामगिरी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला जरूर पाहायला मिळाले आणि इथे मात्र झटका क्रमांक 4 बसलाय. 4था गडी या वेळेला माघारी परता, बॅक टू पॅव्हिलियन. विशाल याला माघारी परतावं लागतंय. हॅलो, तदरम्यान नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपण यावेळेला पाहतोय, त्याचं नाव आहे प्रवीण बिरजे. यावेळेला मैदानाच्या आतमध्ये आपण बघतोय मित्रांनो 4 झटके इथे मात्र लागले आणि तदरम्यान आता एक नवीन बॅटर आपल्याला पाहायला मिळालं, त्याचं नाव आहे प्रवीण बिरजे. नक्कीच विशाल याने सुरेख कामगिरी करत असताना या षटकामध्ये आतापर्यंत 2 गडी बाद करून इथे मात्र आपला संघ वरचढ नेलाय. आता पुन्हा एकदा विशालचा हा पुढचा चेंडू आहे. पाहत काय करतोय नवीन बॅटर प्रवीण साठीचा हा चेंडू आहे, चेंडू फेकलाय इथे मात्र पुन्हा एकदा चांगला चेंडू इथे मात्र फेकला गेला. थोडंसं अपील देखील मित्रांनो मैदानाच्या आतमध्ये चालू आहे आणि तदरम्यान पाहायला गेलं तर बाईटच्या रूपामध्ये 1 धाव इथे मात्र मिळते असा इशारा आमच्यापर्यंत पोहोचतोय पंच शुभम मुरकर यांच्या माध्यमातून. तदरम्यान 1 धावेच्या माध्यमातून संघाचं धाव फलक इथे मात्र हलतं होतंय ते म्हणजेच 22 या धावसंख्येवर 22 लॉस ऑफ 4 विकेट्स. नक्कीच आपण एक मोठा सामना बघतोय आता या षटकात. या 4 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झालाय, अजून देखील 2 चेंडूंचा खेळ जरूर बाकी आहे. विशाल ऑन बॉलिंग मार्क, चांगली आतापर्यंत बॉलिंग आपल्याला पाहायला मिळालंय. पुन्हा एकदा पंचांना पार केलाय, चेंडू फेकला गेलाय, यावेळेला देखील इथे मात्र मिस केला गेला, चेंडूला कोणताही संपर्क नाहीये बॅटचा आणि बॉलचा आणि तदरम्यान इथे मात्र निर्धाव चेंडूची सांगता झाली आहे. नक्कीच आपण बघतोय KPL अर्थातच कुर्तडे प्रीमियर लीगचा हा मोठा थरार पर्व 3. नक्कीच आपण बघतोय या पर्वातला हा दुसरा सामना यावेळेला विजय स्पोर्ट्स वर्सेस MD बॉयज या संघाच्या माध्यमातून. पुन्हा एकदा विशाल ऑन बॉलिंग मार्क, या षटकातला अखेरचा चेंडू यावेळेला आपण बघतोय, षटक क्रमांक 3 चालू आहे. पुन्हा एकदा विशाल शिंदेसाठीचा हा चेंडू पाहत काय घडतंय, पंचांना पार केला, चेंडू फेकला गेलाय, यावेळेला देखील इथे मात्र मिस केला गेलाय म्हणजेच काय तर धारदार इथे मात्र बॉलिंग पाहायला मिळाली. अचूक टप्पा आणि भेदक मारा. गो टू DJ.
तर बॉलला इथे आपण बघितलं असेल तर एका धावेवरती समाधान मानावं लागतंय. टोटल संघाची धावसंख्येचा विचार केला तर ती होते म्हणजे 23. प्रवीण बिर्जे आणि विशाल शिंदे. तर विशाल यावेळेस आपण इथे बघतोय तर विशाल कामगिरी करावी लागेल ती म्हणजेच विशालला इथे मात्र आपण बघतोय तर करण यावेळेस पुन्हा गोलंदाजी मार्कवरती इथे आपण बघितलं असेल तर निक्या दिसला इथं बॉल देखील खेळला जातोय. त्यानंतर आपण बघितलं असेल तर बॉल ट्रॅव्हल होऊन पोहोचतोय तोपर्यंत पुन्हा आपण इथे बघतोय इथं मात्र 2 धावा देखील घेतल्या. चोरटी धाव बघा मित्रांनो, चोरी करा परंतु धावांची चोरी इथं करा मित्रांनो, हे मैदान तुमच्यासाठी आहे. आणि त्यानंतर आपण इथे बघतोय तर विशाल यावेळेस पुन्हा आपण इथे बघितलं असेल तर फलंदाजी मार्कवरती सज्ज होतोय. प्रत्येक वेळी आपण बघतोय तर 2-2 धावा इथं जमवताना पाहायला मिळत आहेत. कष्टांची पराकाष्ठा ही तुम्हाला करावीच लागेल. विजय स्पोर्ट्स संघ यावेळेस पुन्हा सज्ज होतोय फलंदाजी मार्कवरती. तर गोलंदाजी मार्कवरती इथे आपण बघतोय तो म्हणजेच MD बॉईज. इथे देखील आपण पाहिलं असेल तर पुन्हा स्लो ओव्हर बॉल थोडंसं आपण बघितलं असेल तर बीट झालाय फलंदाज. त्यानंतर आपण बघतोय तर करण यावेळेस यश प्राप्त करेल. इथे आपण बघतोय निर्धारित 5 षटक आपल्या समोर असतील आणि या 5 षटकामध्ये आपण बघतोय तर आपली कामगिरी यावेळेस लीगच्या या माध्यमातून इथं आपण बघतोय तर KPL कुर्तडे प्रीमियर लीग 2025 हे पर्व वर्ष आपण इथं बघतोय ते म्हणजेच 3रं पर्व वर्ष यावेळेस पुन्हा इथं सज्ज होत आहेत. तर त्यानंतर आपण बघतोय ओहो काय फलंदाजी इथं केली जाते बघा. इथं मात्र आपण बघतोय तर यावेळी षटकार खेचला जातोय. इरादे स्पष्ट केलेत यावेळेस विशाल कामगिरी करण्यासाठी. धावसंख्या टोटल होते संघाची ती म्हणजे जम्पिंग स्कोर. तर 31 धावा इथं आपण बघतोय. जम्पिंग स्कोर या एकाच षटकाने आपण बघतोय तर रूप पालटलंय या सामन्यामध्ये. आपण बघतोय विजय स्पोर्ट्स संघ यावेळी विजयी प्राप्त करेल का त्यांचा देखील आपण इथे बघतोय. दोन्ही संघ आपण इथे बघतोय पहिला मॅच त्यांच्या दोघांच्या माध्यमातून यावेळेस देखील पुन्हा लेगचं रिझन हलवलं जात आहे. यावेळेस देखील आपण इथे बघितलं असेल तर थोडंसं आपण बघतोय तर दुसऱ्या धावेसाठीचा प्रयत्न इथे फसला असेल. इथं मात्र 1 धावेवरती समाधान मानावं लागतंय. कॉर्डिनेशन थोडंसं आपण बघतोय तर दोन्ही संघाच्या खेळाडूंच्या माध्यमातून इथे आपण बघतोय क्षेत्ररक्षण ज्याप्रमाणे असेल त्याप्रमाणे फलंदाजी देखील इथं पाहायला मिळते. अजूनही 1 बॉल शेष असेल बाकी असेल. टोटल संघाची धावसंख्या इथे आपण बघतोय ती म्हणजेच 32 धावा यावेळेस आपण इथे बघतोय. तर करण गोलंदाजी मार्कवरती असेल. खूप चांगली गोलंदाजी अजूनपर्यंत आपण पाहिली होती परंतु यावेळेस आपण इथे बघतोय एका षटकानं थोडंसं पारडं देखील हलवलं जात आहे. त्यानंतर आपण इथे बघतोय पुन्हा आपण इथे पाहिलं असेल तर करण यावेळेस पुन्हा गोलंदाजी मार्कवरती सज्ज. इथे मात्र आपण बघतोय तर जोरदार फटका खेळण्याचा प्रयत्न असेल. यष्टीरक्षक झेल खाली यावेळेस फलंदाज बाद. अखेरच्या षटकामध्ये जर का मित्रांनो विजय स्पोर्ट्स या संघाला जिंकायचं असेल तर त्यांना 6 चेंडू आणि 16 धावसंख्या इथे मात्र बनवावी लागेल. मित्रांनो धावा बनवायच्या असतील 16 आणि चेंडू बाकी असतील 6 चेंडू आणि 16 धावा. नक्कीच बॉलिंग मार्क वरती आपण बघतोय कोणता गोलंदाज येतोय त्याला मात्र चांगली कामगिरी जरूर करावी लागेल विजयासाठी आपल्या संघाला. कारण की मित्रांनो आता मात्र सामना येऊन ठेपलाय रोमांचकारक स्थितीमध्ये. मिलिंद येतोय षटक क्रमांक 5 म्हणजेच काय तर निर्णायक षटक फेकण्यासाठी 6 चेंडू आणि 16 धावांची आवश्यकता. मैदानाच्या आतमध्ये आपण बघतोय KPL अर्थातच कुर्तडे प्रीमियर लीगचा मोठा दरार. मॅन ऑफ स्ट्राईक इथे आपण बघतोय विशाल शिंदे ज्यांना आतापर्यंत 1 षटक आपल्या बॅटिंगमध्ये जरूर लगावलाय. तर पुन्हा एकदा 6 चेंडू आणि 16 धावा. मिलिंदचा पहिला चेंडू आहे. पाहूयात काय होतंय. हाय व्होल्टेज सामना पहिला चेंडू आहे या षटकामधला. पंचांना पार केलाय. चेंडू फेकला गेलाय. चांगला चेंडू आहे. इथे मात्र मोठा फटका देखील आपल्याला पाहायला मिळाला. त्या दरम्यान थोडंसं फंबल झालंय. यावेळेला 1 धाव नक्कीच मिळते.
ते मात्र पाहायला गेलं तर एक धाव इथे मात्र चोरली गेली आणि एका धावेच्या माध्यमातून संघाची धावसंख्या झाली ती म्हणजेच 33 धावसंख्या आतापर्यंत फलकावरती लागली. आता मात्र 5 चेंडू आणि 15 धावांची आवश्यकता आहे. आता मात्र मित्रांनो सामना बघण्याला एक झालाय कारण की डावखुरा फलंदाज स्ट्रायकिंग एंड वरती आलाय. कारण की पाहिलं मित्रांनो वाऱ्याची दिशा ही लेफ्ट साइडला जरूर आहे. तर पाहिलं गेलं तर कौशल येतोय स्ट्रायकिंग एंड वरती. कौशल तपावेत 5 चेंडू आणि 15 धावांची आवश्यकता. मिलिंदचा हा पुढचा चेंडू आहे. पावेत काय घडतंय. विजय स्पोर्ट्स हा संघ यावेळेला बॅटिंग करतोय तर मित्रांनो MG बॉईज हा संघ फिल्डिंग करतोय. पुन्हा एकदा 5 चेंडू आणि 15 धावा. चेंडू फेकला गेलाय. चांगला चेंडू आहे. पाहायला गेलं तर बघायला गेलं तर पंच इथे मात्र या दिशेने बोलतात. म्हणजेच काय तर वाईटची गोष्ट यावेळेला मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. म्हणजेच काय तर एक अतिरिक्त धाव यावेळेला आकारली जाईल आणि धावसंख्या देती म्हणजे 34 धावा. आता मात्र 5 चेंडू आणि 14 धावांची आवश्यकता. मिलिंद बंडे इथे मात्र आपण बघतोय बॉलिंग मार्क वरती. परत काय होतंय पंचांना पार केलंय. चेंडू फेकला गेलाय. चांगला चेंडू यावेळेला मात्र थोडासा फटका फसला जरूर फसला. चेंडू चालला थर्ड मॅनच्या दिशेने. एक धाव नक्कीच मिळाली आणि त्या दरम्यान मला वाटतं चांगली फेकी आहे आणि त्याच मोबदल्यामध्ये एकच धाव इथे मात्र खर्च केली जाते. म्हणजेच काय तर एका धावेने संघाची धावसंख्या झाली म्हणजेच 35 धावा. आता मात्र मित्रांनो विजयासाठी धावा बनवायच्या असतील 13 आणि चेंडू बाकी असतील 4 चेंडू आणि 13 धावांची आवश्यकता. मैदानाच्या आतमध्ये मित्रांनो आपण बघतोय मित्रांनो जिवंत सामना आपण डोळ्याच्या समोर बघतोय. आपण बघतोय KPL चा मोठा थरार. या स्पर्धेचा आजचा दुसरा सामना नक्कीच रंगतदार ठरतोय. विजय स्पोर्ट्स वर्सेस MD बॉयज या माध्यमातून. पुन्हा एकदा आता मात्र 4 चेंडू आणि 13 धावांची आवश्यकता. मैदानाच्या आतमध्ये आपण बघतोय मिलिंद बंडे असेल बॉलिंग मार्क वरती. पाहत काय करतोय विशाल शिंदे षटकारांचा बादशाह आपण बघतोय स्ट्रायकिंग एंड वरती अजून देखील टॅकल आहे. पाहत 4 चेंडू आणि 13 धावा. चेंडू फेकला गेलाय. चांगला चेंडू मोठा फटका येईल का. यावेळेला मात्र क्षेत्ररक्षकाने झेल टिपला गेलाय. कंप्लीट केला जाईल झेल आणि समाप्त होईल तो म्हणजेच विशाल शिंदे यांच्या पारीचा खेळ. आणि आता मात्र मित्रांनो सामना येऊन ठेपलाय 3 चेंडू आणि 13 धावा. मिलिंद बंडमेने आतापर्यंत सुरेख कामगिरी जरूर केली आहे आणि त्या दरम्यान नवीन बॅटर आपल्याला पाहायला मिळते. त्याचं नाव आहे योगेश. येथे नवीन बॅटर. आता मात्र 3 चेंडू आणि 13 धावांची आवश्यकता आहे. मित्रांनो योगेशला इथे मात्र आपली बाजी पणावा लावावी लागेल कारण की 3 चेंडू आणि 13 धावांची आवश्यकता आहे. मित्रांनो 2 षटकार इथे मात्र जरूर लावावे लागतील. पाहूयात पुन्हा एकदा मिलिंदचा पुढचा चेंडू आहे. 3 चेंडू आणि 13 धावा. धावा स्टार्टिंग केले मिलिंदने. चांगला अनुभव आहे. चेंडू फेकला गेलाय. चांगला चेंडू मोठा फटका यावेळेला आणि मला वाटतं चेंडू चाललाय सरळ सीमा रेषा पार. चेंडू फरार षटकार. हा कंपल्सरी चेस असेल याची देखील दोन्ही संघाने नोंद घ्यायची. सामना कंपल्सरी चेस आहे आणि जर का मित्रांनो गणेश याने पुढच्या चेंडूवरती षटकार जर का लगावला तर गुरु पालवकर यांच्याकडून 500 रुपयाचं बक्षीस आलंय. तर पाहूयात काय होतंय. लाईनमनने आपल्या धराचे सर्व लाईनमन 2 चेंडू आणि पाहूयात काय होतंय. मिलिंदचा पुढचा चेंडू आहे. चांगला चेंडू आहे. यावेळेला पाहायला गेलं तर नक्कीच नोची गोष्ट जरूर झाली आणि 1 धाव मिळाली आणि त्या दरम्यान एकूण 2 धावा इथे मात्र चितेच्या चपळाईने पळून काढल्यात आणि मला वाटतं 2च धावा इथे मात्र घेतात आणि मला वाटतं एकूण अशा 3 धावा यावेळेला मिळत आहेत. पंच घोषित नोची घोषणा देखील आहे आणि त्या दरम्यान 3 धावांची इथे मात्र घोषणा आली आणि 3 धावांच्या माध्यमातून सांगा धावसंख्या होती ते म्हणजे 44 धावा. आता मात्र संघासाठी विजयासाठी धाव बनवायचे 4 धावा. 2 चेंडू आणि आता मात्र विजयासाठी धावा बनवायच्या असतील 4 आणि चेंडू बाकी असतील 2. मिलिंद वर्सेस योगेश. पाहूयात काय होतं. योगेशसाठी चेंडू आहे. 2 चेंडू आणि 4 धावा. चेंडू फेकला जातोय. चांगला चेंडू आहे. मोठा फटका यावेळेला पाहायला गेला तर इथे मात्र चेंडूचा सरळ पाठवलं
षटकारासाठी आणि या षटकाराच्या साहाय्याने यावेळेला सामना देखील जिंकून काढला मित्रांनो. योगेश यांच्या माध्यमातून एक मोठा बॅट्समन आपल्याला पाहायला मिळाला आणि यावेळेला अखेर निर्णय यावेळेला आपल्याला पाहायला मिळाले. तर विजय स्पोर्ट्स या संघाने ही बाजी मारली आहे. विजय स्पोर्ट्स या संघाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन मित्रांनो. योगेश याने 2 षटकार लगावत हा सामना आता आपल्यापर्यंत झुकवलाय. काय मित्रांनो बॅटिंग केली आहे. डोळ्याचा पारणा फेडणारा हा सामना KPL चा थरार आपण बघतोय. कुर्तडे प्रीमियर लीगचा हा पहिलाच दिवस आहे आणि या दिवसातला आजचा दुसरा सामना तो म्हणजे झाला होता MD बॉयज वर्सेस विजय स्पोर्ट्स. तर मित्रांनो विजय स्पोर्ट्सच्या योगेश याने हा सामना जेव्हा 3 चेंडू 13 धावा पाहिजे तेव्हा आता मात्र या चेंडूवरती षटकार लगावत हा सामना जिंकलाय. धन्यवाद.